मित्रांनो, माझं नाव सुनील भालेराव. बाय प्रोफेशनल प्रायव्हेट जॉब करतोय आणि जगामधला सुंदर असा बिझनेस माझ्या परिवारासोबत मोठा करतोय. तर आज आपण इथे बिझनेस प्रेझेंटेशन बघणार आहोत. तर बघा, मला पहिलं सांगा की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण खूप प्रोडक्ट्स आपण यूज करतोय, बरोबर आहे. आता हे प्रोडक्ट आज आपण कुठून ना कुठून खरेदी करतोय. आता असंच पकडूया आपण की हे ते XYZ दुकान आहे, बरोबर आहे. आणि इकडे आपली कंपनी आहे एमबी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. आता पहिली मला गोष्ट सांगा की जिथनं आपण प्रोडक्ट खरेदी करतोय तर पहिली गोष्ट आहे डिस्काउंट. काय वाटतंय, हा जो व्यक्ती आहे हा आपल्याला दर महिन्याला काही डिस्काउंट देतो का? नाही देत. दुसरी गोष्ट आहे केमिकल फ्री प्रोडक्ट्स. काय वाटतंय, आज घरामध्ये जे काही प्रोडक्ट आपण यूज करतोय हे ऑर्गॅनिक असतील की केमिकल असतील याच्यामध्ये? तर याच्यामध्ये 100% केमिकल आहे, कारण की कंपन्या काय करताय, त्यांचा रिझल्ट आणण्यासाठी त्याच्यामधून भरभरून केमिकल ॲड करताय. म्हणजे इथे आपल्याला ऑर्गॅनिक प्रोडक्ट मिळत नाही. तिसरी गोष्ट आहे मनी बॅक गॅरंटी. आता मला सांगा, इथे आपल्या कोणती मनी बॅक गॅरंटी आहे का? आता फॉर एक्झाम्पल, मला संतूर साबण आणायचं आहे पण चुकून मी लक्स साबण घेऊन आलो, त्याचं मी फक्त रॅपर फाडलं, ते वापरलं पण नाही. काय वाटतं, हा दुकानदार परत घेईल? नाही घेणार. म्हणजे इथे आपल्याला कोणतीही मनी बॅक गॅरंटी नाही आहे. चौथी गोष्ट आहे अपॉर्च्युनिटी. अपॉर्च्युनिटी म्हणजे संधी. काही दोन पैसे कमवण्याची संधी आहे, हा व्यक्ती आपल्याला काही संधी देतो का एखादा बिझनेस करण्याची? तर नाही देत. आणि पाचवं आहे होप. होप म्हणजे काय? आशा. येणाऱ्या 1-1.5 वर्षात, आता हे प्रोडक्ट आपण आज पण खरेदी करतोय, उद्या पण खरेदी करणार, पण काय वाटतं येणाऱ्या 1-1.5 वर्षामध्ये हे प्रोडक्ट वापरून आपल्या आयुष्यामध्ये काही बदल घडणार आहे का? तर बिलकुल नाही. जे आज चाललंय ते पण उद्याच कंटिन्यू चालणार आहे, बरोबर आहे. पण आता इथे काय केलंय आपण, एक फक्त दुकान चेंज केलंय. आता आपण बघूया की तुम्ही इथनं खरेदी केल्यावरती आपल्याला काय प्रॉफिट होणार. पहिली गोष्ट आहे डिस्काउंट. मिळत होतं का? नाही. इथे तुम्हाला डे 1 पासून 10 ते 15% काय मिळणार आहे? डिस्काउंट. आता हा डिस्काउंट कधीपर्यंत? जोपर्यंत तुम्ही कंपनीकडनं प्रोडक्ट घेत राहाल तोपर्यंत. सेकंड आहे केमिकल फ्री प्रोडक्ट्स. आता मला सांगा, इथे आपल्याला ऑर्गॅनिक प्रोडक्ट मिळत होते का? नाही. इथे तुम्हाला 100% ऑर्गॅनिक प्रोडक्ट मिळणार आहे की ज्याला EEE अवॉर्ड आहे. आता हा अवॉर्ड दिला कोणी? हा दिला WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. आता हा EEE काय? पहिला जो ई आहे हा म्हणतो आमचे प्रोडक्ट इफेक्टिव्ह आहे. म्हणजेच काय, जे सांगितलं तेच तुम्हाला रिझल्ट देणार, साईड इफेक्ट देणार नाही. सेकंड जो ई आहे हा म्हणतो आमचे प्रोडक्ट इफेक्टिव्ह आहेत, बरोबर आहे, म्हणजे इकॉनॉमिकली आहे, म्हणजे हे बनवताना पर्यावरण, पशु आणि मनुष्य यांना कोणताही धोका नाही. आणि तिसरा जो ई आहे हाही म्हणतो आमचे जे प्रोडक्ट आहे हे इकॉनॉमिकली तुम्ही घरामध्ये जे काही सध्या प्रोडक्ट वापरताय याच्यापेक्षा वापरायला स्वस्त आहे. अशा प्रकारे आपल्या कंपनीला EEEचा अवॉर्ड मिळालेला आहे. तिसरी गोष्ट आहे मनी बॅक गॅरंटी. इथे कोणती मनी बॅक गॅरंटी होती? नाही. इथे तुम्हाला 100% मनी बॅक गॅरंटी आहे. आता इथे कंपनी काय म्हणते, कंपनीचं कोणतंही प्रोडक्ट तुम्ही 30 दिवस वापरा आणि 30% संपेपर्यंत वापरा. जर तुम्हाला याचा रिझल्ट आला नाही तर हे प्रोडक्ट तुम्ही कंपनीला परत करा, कंपनी तुमचे पूर्ण पैसे परत करेल. मित्रांनो, आज 2020 चाललंय. काय वाटते, कोणती कंपनी असं म्हणू शकेल? तर नाही, बरोबर आहे. म्हणजे याचाच अर्थ काय, हे प्रोडक्ट खरंच जेन्युइन असतील. म्हणूनच आपले जे प्रोडक्ट आहे हे पेटेंट आहे. पेटेंट म्हणजे काय की याची जगामध्ये कोणीही कॉपी करू शकत नाही. नंतर आहे अपॉर्च्युनिटी. इथे काही संधी होती पैसे कमवण्याची, पण हे प्रोडक्ट वापरता वापरता आपल्याला इथे संधी आहे. आपल्याला कंपनी 60% पार्टनरशिप देते. आता इथे मेंबर वगैरे बनवायचा बिझनेस आहे का हा? तर बिलकुल नाही. इथे कंपनी आपल्याला 60% पार्टनरशिप देते. आता हा 60% आपल्याला मिळणार कसं हे आपण समोर बघणारच आहे. नंतर आहे हो, काही आशा होती इथे? नाही. पण हे प्रोडक्ट वापरता वापरता हा जर बिझनेस तुम्ही 1 ते 1.5 वर्ष प्रामाणिकपणे केला तर इथनं तुम्ही पार्ट टाइम मध्ये एक 50 ते 70 हजार रुपये इन्कम जनरेट करू शकता. आता मला सांगा मित्रांनो, आपण याच्यामध्ये काही जगावेगळं केलं का? नाही. फक्त एक दुकान चेंज केलं आणि आपल्याला एवढ्या चांगल्या फॅसिलिटीज उपलब्ध झाल्या. आता हा जो काही 60% पैसा आहे, आता हा आपल्याला कंपनी परत कसा करते आपण हा बघूया, बरोबर आहे. आता त्याच्यासाठी मी तुम्हाला एक ट्रेडिशनल मार्केटचं एक्झाम्पल सांगतो. बघा, आपण कोण आहे? कस्टमर. इथे आहे मॅन्युफॅक्चरर म्हणजे कंपनी. म्हणजेच काय, हा वापरणारा आणि हा बनवणारा, असे दोन लोक असतात. आता एक एक्झाम्पल घेऊ आपण या पेनचं. आता मी जर इथे 100 रुपयाला हा पेन खरेदी केला तर काय वाटतं तुम्हाला, कंपनीमध्ये 100 रुपयाला बनला असेल का? तर नाही. आता याचा पण सर्वे झाला. याचा सर्वे काय म्हणतो की कंपनीमध्ये जे काही प्रोडक्ट बनतात हे बनतात फक्त 30% आणि 10% कंपनी स्वतःचं प्रॉफिट आधीच काढून घेते. कितीला बाहेर पडलं?
40%ला आणि आपण किती दिले 100 रुपये. मग आपला जो काही हा 60% पैसा गेला तो गेला कुठे, बरोबर आहे. आता हा जर मला पेन घ्यायचा, मी डायरेक्ट कंपनीमध्ये जाऊ शकतो का, तर नाही. तर मी काय करतो, माझ्या घराजवळ जे काही रिटेलर आहे तिथनं खरेदी करतो. पण या रिटेलरने घरी बनवला का, नाही. तो आणतो होलसेलर, हा आणतो डिस्ट्रीब्युटरकडनं, डिस्ट्रीब्युटर आणतात CNF एजंट्स, आणि एजंट लोक आणतात हे प्रोडक्ट कंपनीकडनं. अशा प्रकारे ही एक सिस्टम आहे, ही एक चेन सिस्टम आहे, बरोबर आहे. की अशा प्रकारे कोणतेही प्रोडक्ट आज आपल्या घरामध्ये पोहोचते. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, एखादा प्रोडक्ट जेव्हा लॉन्च होते मार्केटमध्ये, जेव्हा नवीन येते, ते आपल्याला कशाच्या माध्यमातून कळते, ॲडव्हर्टाइजमेंट. त्याची मार्केटमध्ये जाहिरात केली जाते, बरोबर आहे. आता ॲडव्हर्टाइजमेंट कोणते लोक करतात, सेलिब्रिटी लोक. जसं की आता कॅटरीना कॅफ आहे, कॅटरीना कॅफ कशाची ॲडव्हर्टाइजमेंट करतात, लक्स साबणाची, है ना. आता हे काय करतात, या सेलिब्रिटींचा फायदा घेतात, म्हणजे यांच्या सौंदर्याचा फायदा घेतात आणि कस्टमरला हॅमरिंगचं काम करतात, म्हणजे ती गोष्ट घेण्यासाठी प्रवृत्त करतात. आणि आपला हा जो काही 60% पैसा आहे हे मधातले लोक घेऊन जातात. पण आता काय झालं, आता माध्यम पुन्हा चेंज झालं. काय झालं, कस्टमर जिथल्या तिथे आहे, मॅन्युफॅक्चरर जिथल्या तिथे आहे. आजकाल काय करतोय आपण, हे शॉपिंग मॉल, बरोबर आहे. जसं की आता शॉपिंग मॉल जर आपल्याला सुरू करायचा, तर एखादा मध्यमवर्गीय व्यक्ती शॉपिंग मॉल सुरू करू शकतो का, नाही. शॉपिंग मॉल कोणाचे असतात, जे मोठे मोठे लोक आहेत, जसं की आता बिर्ला आहे, बाटा आहे, बरोबर आहे. या लोकांचे शॉपिंग मॉल असतात. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, जिथे आता एवढे लोक पैसा घेऊन चालले होते, तिथे आता हा एकटा व्यक्ती पैसा घेऊन चाललेला आहे. आता काय झालंय, आता पुन्हा माध्यम चेंज झालंय. कस्टमर जिथल्या तिथे आहे, मॅन्युफॅक्चरर जिथल्या तिथे आहे. आजकाल काय करतोय आपण, ऑनलाईन शॉपिंग करतोय. स्नॅपडील, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट ह्या काय ऑनलाईन वेबसाईट. बरं, हे काही प्रोडक्ट बनवतात का हे लोक, नाही. तरीही आज ते करोडोचा टर्नओव्हर करताय, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय, की पैसा कस्टमरकडे पण नाही आहे, पैसा कंपनीकडे पण नाही, पैसा आहे मधात. आणि हा जो पैसा आहे मित्रांनो, हा खूप मोठा पैसा आहे. तो कसा, आता फॉर एक्झाम्पल, मला जर 5,000 रुपयाचा किराणा लागत असेल, पण त्याची ओरिजिनल किंमत किती झाली, फक्त 2,000 रुपये, बरोबर आहे. म्हणजे आपले मधामध्ये किती गेले, 3,000 रुपये. तेच जर कधी मी 12 महिन्याचा विचार केला तर 36,000 रुपये हे आज माझे एकट्याचे मधामध्ये चाललेले आहेत, बरोबर आहे. आणि आता माझ्या ओळखीचे, जसं की आता जर आपल्या घरी एखादा कार्यक्रम असला तर इझिली 100 लोक आपल्या घरी येतात. फक्त त्या 100चा जर आपण विचार केला तर हा आकडा जातो 36 लाख रुपये. मला सांगा मित्रांनो, वर्षभरामध्ये याचे आपल्याला अर्धे पण मिळाले तर कशी अमाऊंट आहे, चांगली अमाऊंट आहे. म्हणजेच काय, की आपला जो मेहनतीचा पैसा आहे हा कुठेतरी आज मधामध्ये जातोय. आता आपली कंपनी काय म्हणते, इथे तुम्ही आहे, इथे आपली कंपनी आहे. कस्टमरला कोणासोबत जोडा, कंपनीसोबत जोडा. आणि हा जो तुमचा 60% पैसा चाललाय तो कस्टमरला परत करा. त्यालाच काय म्हटलं जाते, डायरेक्ट सेलिंग. म्हणजे आपला जो बिझनेस आहे हा कसा आहे, डायरेक्ट सेलिंग, म्हणजे थेट विक्रीचा हा बिझनेस आहे. आता हे जे 60% पैसे आहे हे आपल्याला आता परत मिळतात कसे, आपण ते बघूया. बघा, इथे पहिले तुम्हाला 10 ते 15% डिस्काउंट मिळणार. सेकंड आहे 3% to 21% परफॉर्मन्स बोनस. थर्ड आहे 6 to 9% लीडरशिप बोनस. फोर्थ आहे 15% डेथ बोनस. बघा, 15 आणि 15 30, 21 आणि 9 30, 30 आणि 30 60. म्हणजे हा होतो पूर्ण 60% पैसा. आता हा कसा परत मिळेल आपल्याला, आपण ते बघूया. हे झालं तुमचा स्पॉन्सर म्हणजे कोण, की ज्यांनी तुम्हाला हा बिझनेस दाखवला आहे, बरोबर आहे. आणि इथे तुम्ही स्वतःला कन्सिडर करू शकता. आपली कंपनी आहे ॲम्वे कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. आता आपली कंपनी 5 कॅटेगरीमध्ये प्रोडक्ट बनवते. याच्यामध्ये आहे होम केअर, पर्सनल केअर, ब्युटी केअर, न्यूट्रलाइट आणि एक अप्सा ET, बरोबर आहे. आता होम केअर म्हणजे काय, घरी लागणाऱ्या वस्तू. पर्सनल केअर म्हणजे स्वतःला लागणाऱ्या वस्तू. त्याच्यानंतर ब्युटी आहे, म्हणजे स्किन केअरमध्ये हा ब्रँड येतो. त्याच्यानंतर न्यूट्रलाइट म्हणजे आपली हेल्थ मेंटेन ठेवण्याचं काम करतो. आणि एक आपल्याकडे शेतीचं प्रोडक्ट आहे अप्सा ET नावाचं. अशा प्रकारे आपली कंपनी प्रोडक्ट बनवते आणि कंपनी काम करते इथे फक्त 50%. कंपनी काय करणार, की जो काही तुमचा हिशोब वगैरे आहे तो मेंटेन करणार आणि तुम्हाला प्रोडक्ट प्रोव्हाइड करणार. पण हा बिझनेस कसा करायचा हे शिकवणार का, नाही. आता याच्यासाठी एक युनिव्हर्सिटी आहे, तिचं नाव आहे BWWS, म्हणजे ब्रिट वर्ल्ड वाईड. आता ही युनिव्हर्सिटी आपल्याला 3 गोष्टींना टीच करते. इथे काही सिरीज असतात, काही बुक्स असतात आणि काही फंक्शन असतात. अशा माध्यमातून आपल्याला हा बिझनेस करण्याची इथे संधी देते. म्हणजे कंपनी पण काम करते 50%. आता आपण बघू की हा आपल्याला 60% पैसा कसा मिळणार. तुम्ही या बिझनेसमध्ये आले, इन्स्टंट तुम्ही खरेदी केली, तुम्हाला 10 ते 15% डिस्काउंट मिळणार. सेकंड इन्कम आहे 6%
15% to 21% परफॉर्मन्स बोनस. आता याच्या नावातच त्याचं उत्तर आहे परफॉर्मन्स बोनस. जर तुम्ही इथे परफॉर्म केला तर आपल्याला त्याचं बोनस मिळणार. आता 3% म्हणजेच काय, पार्ट टाईममध्ये तुम्हाला एक 2-2.5 हजार रुपये इन्कम येते. आणि 21% म्हणजे काय, एक पार्ट टाईममध्ये तुम्हाला 70 ते 80 हजार रुपये इन्कम येते. बट सर्वात इम्पॉर्टंट जे इन्कम आहे ते आहे 6% to 9% लीडरशिप बोनस, म्हणजेच त्याला आपण म्हणतो रॉयल्टी इन्कम. आता ही इन्कम जगामध्ये फक्त 3 लोकांना मिळते, संगीतकार, लेखक आणि शास्त्रज्ञ. पण चौथा जी इन्कम आहे ही फक्त आपल्याला मिळणार आहे एमबीए बिझनेसमध्ये. म्हणजे काम केलं एक वेळा, पण त्याचं जे बेनिफिट आहे, त्याचं जे फळ आहे ते आपल्याला मिळणार आहे पिढ्यानपिढ्या. म्हणजेच काय, हा बिझनेस जेव्हा तुम्ही या लेवलला नेऊन ठेवतात त्याच्यानंतर तुम्हाला ही इन्कम सुरू होऊन जाते की जी तुम्हाला 3 पिढ्यांपर्यंत असते. म्हणजे मी, माझी डेट झाली की माझा मुलगा, आणि त्याची डेट झाली की त्याचा मुलगा. म्हणजेच काय, इन शॉर्ट काय, हा पार्ट टाइम मधला बिझनेस करून मी काय करतोय, माझी इन्कम सिक्युरिटी तयार करतोय. आता इन्कम सिक्युरिटी का बरं आपल्याला आयुष्यामध्ये गरजेचं आहे आपण ते बघूया. फॉर एक्झाम्पल, एक 4 ते 5 लोकांची इथे माझी फॅमिली आहे. इथे कमवणारा एकच व्यक्ती असतो, जनरली असंच असते. आणि त्या व्यक्तीचा इथे जॉब किंवा एक छोटा मोठा बिझनेस. जनरली काय करतो हा व्यक्ती, इथनं इथे जातो, पुन्हा इथने घरी येतो, असं रोजचं याचं रुटीन सुरू असते. आता एक दिवस तुम्ही फक्त जस्ट इमॅजिन करा, हा व्यक्ती इथनं इथे गेला, काम वगैरे केलं, आणि घरी परतताना इथे याचा छोटासा ॲक्सिडेंट झाला, त्याच्यामध्ये त्याची डेथ झाली. तर या 4 ते 5 लोकांचं काय आहे, या प्रश्नाचं उत्तर म्हणजेच काय, की इथे आपली जी इन्कम सिक्युरिटी आहे ती काय आहे, 0 आहे. का बरं, कारण की माझी जर डेथ झाली तर जिथे मी काम करतोय हे लोक माझ्या घराला बघणार का, किंवा माझे रिलेटिव्ह बघणार का, नाही. म्हणजेच काय, मी काम केलं तर पैसा येईल, काम करणं बंद म्हणजे पैसा येणं बंद. त्यालाच आपण म्हणतो ॲसेट व्हॅल्यू. म्हणजेच तेच की काम केलं तर पैसा येईल, काम नाही केलं तर पैसा येणार नाही, बरोबर आहे. पण इथे काय, जेव्हा तुम्ही ही लेवल अचीव करता तर तुम्हाला इथे काय मिळते, इन्कम सिक्युरिटी मिळते की जी तुम्हाला 3 पिढ्यांपर्यंत आहे, बरोबर आहे. आणि चौथं जे आहे 15% डेथ बोनस. आता याच्यामध्ये कंपनी तुम्हाला फॉरेन ट्रिप देते, आपल्या मुलांचे फॉरेनमध्ये शिक्षण, म्हणजे हा खूप ह्यूज मनी आहे, बरोबर आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हा 60% पैसा परत मिळतो. पण आता तुम्ही म्हणत असाल मार्केटमध्ये तर खूप सारे बिझनेसेस आहेत, पण एमबीए बिझनेसच का, याचं एक छोटासा एक्झाम्पल तुम्हाला सांगतो आणि माझं प्रेझेंटेशन संपवतो. बघा, आता मला जर एखादा बिझनेस सुरू करायचा आहे XYZ नावाचा, बरोबर आहे, आणि इकडे आपला एमबीए बिझनेस आहे. आता या दोन्ही बिझनेसमध्ये काय फरक आहे आणि का बरं आपण एमबीए बिझनेस केला पाहिजे त्याचं तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. आता मला सांगा, एखादा बिझनेस सुरू करायचा तर सर्वात प्रथम आपल्याला काय लागेल, इन्व्हेस्टमेंट लागेल, बरोबर आहे. इन्व्हेस्टमेंट कशी लागेल, 100%. 100% म्हणजे काय, की पुरेशी इन्व्हेस्टमेंट आपल्याला लागणार आहे, बरोबर आहे. इन्व्हेस्टमेंट केली. सेकंड काय लागेल, आपल्याला त्या बिझनेसला टाइम पण द्यावा लागणार. टाइम कसा द्यावा लागणार, 100%. अर्धा टाइम देऊन चालणार का, नाही. तर तिसरं आहे नॉलेज. तर आपल्याला माहितच आहे विदाऊट नॉलेज आपण काही करू शकतो का, नाही. तर नॉलेज पण कसं लागणार, 100%. आता ह्या 3 गोष्टी आपण लावतो. एक आपल्याला फ्रीमध्ये मिळते ती आहे रिस्क. रिस्क पण कशी राहणार बिझनेसमध्ये, 100%. का बरं, कारण की आपली इन्व्हेस्टमेंट तेवढी मोठी आहे. आता जर आपण आपला विचार केला, बुलढाण्यासारख्या शहरामध्ये मेन मार्केटमध्ये मला फक्त एक 10 बाय 10ची जागा घ्यायची आहे, तर आज किती पैसे इन्व्हेस्टमेंट करावं लागेल, कमीत कमी 10 ते 15 लाख रुपये, बरोबर आहे. आता एवढी इन्व्हेस्टमेंट आपण जॉब करत असताना लगेच करू शकतो का, तर नाही करू शकत, बरोबर आहे. दुसरा आहे टाईम. आता मला तर 100% तिथे टाईम द्यावा लागणार आहे, कारण की इन्व्हेस्टमेंट तेवढी मोठी आहे. तर मी जॉब करत असताना मला फक्त शनिवार रविवारी जर सुट्टी असेल तर काय वाटते, मी फक्त शनिवार रविवारी दुकान उघडं ठेवू शकेल का, पण ठेवलं पण तर कस्टमर येतील का, नाही येणार. म्हणजे इथे मी टाईम पण नाही देऊ शकत. तिसरं आहे नॉलेज. आता फॉर एक्झाम्पल, मला बिझनेस सुरू करायचा आणि माझा मित्र ऑलरेडी तो बिझनेस करतोय. मी फक्त त्याच्याकडे गेलो आणि त्याला म्हटलं की मला सांग तू हा बिझनेस कसा करतोय, काय वाटते, तो व्यक्ती नॉलेज देणार तुम्हाला तर बिलकुल नाही देणार. आणि रिस्क तर आहेच. पण जर तुम्ही एमबीए बिझनेस केला तर काय होऊ शकते बघा, मला सांगा. इन्व्हेस्टमेंट, मला सांगा, आपल्याला आंघोळीला साबण लागते, ब्रश करायला पेस्ट लागते, डोक्याला लावायला तेल लागते. ही आपली गरज आहे का इन्व्हेस्टमेंट, तर आपली ही गरज आहे. त्याच्या व्यतिरिक्त काही इन्व्हेस्टमेंट आहे का इथे आपल्याला, 0 इन्व्हेस्टमेंट. नंतर आहे टाईम. हा बिझनेसच आहे मित्रांनो पार्ट टाईममध्ये, म्हणजे फावल्या वेळामध्ये. पहिली प्रायोरिटी काय, आपली फॅमिली. सेकंड आपला जॉब. आणि तिसरा जो काही वेळ आपला उरतोय की ज्याच्यामध्ये मग आपण गप्पा गोष्टी करणे, फेसबुक व्हॉट्सअपला जो वेळ देतो तो वेळ फक्त आपल्याला या बिझनेसला द्यायचा आहे. नंतर आहे नॉलेज. मी तुम्हाला पहिलं सांगितलं, इथे एक युनिव्हर्सिटी आहे BWW नावाची, प्लस इथे एमबीए आहे, आणि प्लस एक सक्सेसफुल टीम आहे की जी तुम्हाला शिकवणार की हा बिझनेस आपल्याला कसा रन करायचा आहे. आणि नंतर आहे रिस्क. आता मला सांगा, इथे आपण लावलं काहीच नाही तर आपलं जाणार काय, बरोबर आहे. पण हा जो काही मॉडेल प्लॅन आहे मित्रांनो, हा 1 ते 2 वर्षाचा आहे. 1 ते 2 वर्ष जर प्रामाणिकपणे जर तुम्ही याच्यामध्ये जर काम केलं तर डेफिनेटली इथे तुमचं आयुष्य चेंज होऊ शकतं. थँक्यू.